पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। काल आपण 8व्या श्लोकापर्यंत आलो, ज्याच्यामध्ये ज्ञानविज्ञान तृप्तात्मा जो ज्ञानाच्या व्यवहाराच्या प्राकृतिक दोन्ही बाजूनी अनुभवानी संपन्न ठरलेला आहे, जो कूटस्थ ज्याच्या चित्तामध्ये ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल द्वंद्व अस्थैर्य निर्माण होत नाही, ज्यांनी आपल्या इंद्रियांना जिंकून घेतलेलं आहे आणि ज्याच्या ठिकाणी सर्व या जगतातल्या वस्तू ही सगळी सृष्टी ही एकसारखी आहे. सोनं आहे म्हणून विशेष आहे, हिरा आहे म्हणून आणखीन विशेष आहे, तर माती आहे, सामान्य धातू आहे, लोखंड आहे म्हणून त्याची विशेषता नाही असं काही म्हणाले घडत नाही. त्याच्या दृष्टीने हे जग जे आहे त्या सगळ्याचं मूल्य एकसारखंच आहे, त्याचं मोल तो सारखंच करतो आणि ही एक भूमिका झाली. आता आपण जे चाललो आहोत हा सगळा एक गट आहे. 6व्या भागापर्यंत किंवा 6व्या श्लोकापर्यंत उद्धरेत आत्मनात्मानम आणि पुढचा बंधुरात्मना हे दोन जे श्लोक आहेत हे दोन श्लोक एकत्र आहेत की ज्याच्यामध्ये कुठेही आपल्याला शेवटी अगदी पूर्ण साधनेचा विचार गीतेमध्ये कोणत्याही प्रकारे कुठेही मांडलेला असला तरीसुद्धा त्या ठिकाणी हे दोन श्लोक आदर्शवतच आहे किंवा हे दोन श्लोक अनुभवण्यासारखेच आहेत किंवा तोच आपल्या जीवनामधला अनुभव आहे किंवा त्याच्याही पुढे जाऊन साधन असंच पुढे जातं, त्याच्यापेक्षा काही वेगळं पुढे जात नाही. त्यानंतरचा हा 7वा 8वा आणि 9वा हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये 7व्या श्लोकामध्ये द्वंद्व साहन्य सांगितलं आहे. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः म्हणाले, ज्यांनी आपलं अंतःकरण जिंकलेलं आहे, ज्यांनी इंद्रियांना जिंकलेलं आहे, असा अत्यंत प्रशांत ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची खळबळ हालचाल तरंग संभवत नाही, परमात्मा समाहिता, त्या ठिकाणी तो परमात्म्याच्या जवळ जाण्याकरता नक्कीच अधिक पुढे निघून गेलेला आहे. कारण ही सगळी जी लक्षणं आहेत ही परमात्मा प्राप्त करून देणारी लक्षणं आहेत आणि त्या लक्षणांनी तो पुष्कळ पुढे प्रवास करून निघाला आहे किंवा परमात्मा त्याला जवळ आहे किंवा त्याचं अंतःकरण परमात्म्याला प्राप्त करण्या इतकं समर्थ झालेलं आहे. आता पुढे शीतोष्ण सुख दुःखेषु, शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख, मान आणि अपमान या सगळ्या द्वंद्वांच्या तो पलीकडे गेलेला आहे. म्हणजे ही सगळी भावनिक अंतःकरणाची स्थिती या 7व्या श्लोकात सांगितली.
8व्या श्लोकात सांगितली आहे ती स्थिती. त्यांनी सृष्टीचा, प्रकृतीचा, जगताचा अनुभव घेतलेला आहे. आता या अनुभवानंतर त्याच्या ठिकाणचे जे गुण प्रकट केले आहेत ते पुन्हा तसंच आहे. कुटस्थ जितेंद्रिय, तो विजितेंद्रिय, जितेंद्रिय, जितात्मन, हे सगळे शब्द त्याच्या ठिकाणचं इंद्रियांवरचं, मनावरचं नियंत्रणच प्रकट करणारे आहेत. आणि त्यामुळे युक्त इत्युच्यते योगी समलोष्टास्म कांचनः. तर म्हणाले आता हा जो योगी आहे तो योगी कसा आहे, त्याच्या ठिकाणी ह्या जगताच्या विषयी अगदी साम्य भाव आहे. या जगताच्या विषयी तो पूर्णपणे उदासीन आहे. कोणत्याच वस्तूच्या विषयी त्याच्या अंतःकरणात विशेष असं प्रेम आहे किंवा विशेष असा तिरस्कार आहे. असं हवं नकोचं कोणतंही द्वंद्व त्याच्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं नाही आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे 9व्या श्लोकामध्ये त्यांनी जो विषय घेतला आहे, हे सगळे तिन्ही एकत्रित ती लक्षणं सांगण्याचे विषय आहेत. हे तीनही श्लोक हे त्या सत्पुरुषाचं, हे त्या संतांचं लक्षणं सांगणाऱ्या श्लोकांचं स्वरूप आहे. इथे म्हटलं आहे की सुहृद मित्रार उदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुष्वपीच पापेषु समबुद्धीर विशिष्यते. आता इथे त्यांनी असं म्हटलं आहे की म्हणाले ह्याची आता लक्षणं वरती ज्या पद्धतीने सांगितली त्याच्यापेक्षा आणखी एका वेगळ्या पद्धतीने इथे लक्षणं सांगायला सुरुवात केली आहे की हा मनुष्य जगामध्ये जेवढ्या जेवढ्या लोकांशी संपर्कात येतो किंवा जेवढ्या जेवढ्यांशी तो संबंधित असतो त्यावेळी त्याची नाती बहुतेक सगळी याच्यामध्ये येऊन जातात. सगळे शत्रू, मित्र, स्नेह, सगळ्या प्रकारचे जे संबंध आहेत त्या सगळ्या संबंधांना इथे स्थान आहे. त्या सगळ्या संबंधांची इथे चर्चा आहे. तर त्यांनी सांगितले की हे सगळे त्याला भेटतात. म्हणजे त्याची यादी दिली त्यांनी. 8 प्रकारचे लोक सांगितले. सुहृद एक, मित्र दुसरा, उदासीन तिसरा, मध्यस्थ चौथा, म्हणाले द्वेष्य 5वा, बंधू 6वा, साधू 7वा, पापी 8वा, समबुद्धीर विशिष्यते. या सगळ्यांच्या ठिकाणी त्याची बुद्धी मात्र एकसारखी आहे. कुणी कसाही असू दे त्याच्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये वगळं निगळ नाही. विशेष आवडीचा कुणी असेल का असेल ना, विशेष आवड कुणाविषयी असेल, पण जो समोर आहे त्याच्याविषयी त्याच्या मनामध्ये वगळ निगळ, कमी जास्त, वेगळेपण किंवा नको किंवा हा पाहिजे ही भावना त्याच्या अंतःकरणात नाही. आणि त्यामुळे हा जो योगी आहे तो योगी सगळ्यांच्यामध्ये विशिष्यते म्हणजे सर्वांच्यामध्ये विशेषत्वानी आहे. म्हणजे तो सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे असं समजावं. की जो सगळ्यांच्या विषयी एकच भावना धरतो, सगळ्यांच्या विषयी एकाच भावाने व्यवहार करतो, तो श्रेष्ठ आहे असं समजावं. आणि म्हणून त्यांनी इथे पुढे असं म्हटलंय की तेथ सुहृद आणि शत्रू का उदासू आणि मित्रू हा भावभेद विचित्रू कल्पू कैसा. माऊलींनी हे द्वंद्व घेऊन सोडवायला सुरुवात केली आहे. आणि गीताकारांनी प्रत्येक शब्दावरती विशेष भर दिला आहे. हा सुहृद आहे. सुहृद आहे म्हणजे कोण आहे की सुहृद जो आहे तो आमच्याकडनं कशाचीच अपेक्षा करत नाही की यांनी मला अमुक दिलं तर बरं होईल, त्यांनी माझ्याकरता तमुक केलं तर बरं होईल, त्याच्यापासून हे मला मिळावं, त्याच्यापासून ते मला घडावं. नाही, फक्त हे असं घडावं, हे असं चांगलं असावं, हे असं चांगलं व्हावं याकरता म्हणून त्याची धडपड आहे. असा सुहृद आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला भेटला एखादा तरी आपलं भाग्य आहे. कारण कोण असणार केवळ आपल्या हिताची काळजी करणारा जो आहे तो फक्त संतांचं वर्णन केलं आहे आपल्याकडे. ऐसी जात कळवळ्याची करी लाभावीण प्रीती, की त्यांची कळवळ्याची जाती कशी आहे संतांची, लाभाशिवाय प्रेम करणारी, आमच्याकडनं काही मागत नाहीत ते. नामदेव महाराजांनी म्हणून तर देवाला दोष दिलाय, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी तू उदार. तू आधी घेतोस आमच्याकडून आणि मग देतोस. मग म्हणाले पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा,
पतित पावन न होती म्हणूनही जातो माघारा. अरे म्हणाले, तू कुठे पतितांना पावन करतोस? तुझ्याकडे तर हिशेब आहे. काय साधना केली, काय उपासना केली, त्याचं तू फल देतोस. आणि त्यामुळे संत आणि जे देवता यांच्यामध्ये फरक कसा केलाय ते म्हटलंच आहे आपल्याकडे. गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागो पाय, बलिहारी गुरुदेव को, गोविंद जिनो दिखाय. म्हणाले, शेवटी दोघांमध्ये कोण जवळचा? हे सगळे साधू जगाच्या कल्याणाच्या करता जन्माला आलेल्या ज्या विभूती आहेत त्याच महत्त्वाच्या, त्याच विशेष. कारण आमच्या कोणत्याही दोषाकडे लक्ष न देता आम्हाला जवळ करून आम्हाला शहाणे करणारे आहेत. आणि त्यामुळे त्यांचं मोठेपण विशेष आहे. ते सगळे आमचे सुहृद आहेत, आमच्याकरता कार्य करणारे आहेत. आमच्याकरता आमच्या दुःखात, आमच्या अडचणीत, आमच्या दोषात, आमच्या कुठल्याही उणीवांच्यामध्ये लक्ष न देता, त्यात न पडता केवळ आमचं कल्याण एवढ्याकरता हे सुहृद जे असतील, असे व्यवहारातही आम्हाला भेटतच नाहीत असं नाही. खूप अशी श्रेष्ठ मोठ्या मनाची माणसं असतात जगामध्ये, की जी माणसं केवळ दुसऱ्याच्या कल्याणाचाच विचार करतात, त्याखेरीज अन्य विचार करत नाहीत. असा सुहृद एखादा आपल्या आयुष्यामध्ये भेटला तर आपलं भाग्य आहे. मित्र, सुहृदापेक्षा मित्र वेगळा आहे. याच्यामध्ये देवाणघेवाण आहे. आपण त्याला काही द्यावं, त्यांनी आपल्याला काही द्यावं. या देण्यात आनंद आहे, घेण्यात आनंद आहे, हक्कामध्ये आनंद आहे. की हक्कानी आपल्या मनात काही दुःख आहे, आपल्या मनात काही वेगळा विचार आहे, आपल्याला काही योग्य अयोग्य वाटतं आहे, आपल्या मनामध्ये कोणत्याही गोष्टीच्या विषयी सल आहे, मग कुठेतरी बोलावं असं वाटतं. तर कोणाकडे बोलतो मनुष्य? आपल्या मित्रत्वानी ज्याच्याशी आपला व्यवहार आहे, सख्यत्वानी ज्याच्याशी आपला व्यवहार आहे, त्या व्यवहारामध्ये बोलतो. तोही आपली देवाणघेवाण करतो. हे जे मित्रत्वाचं नातं आहे, हे नातं कुठल्याही त्रासाच्या, आनंदाच्या पलीकडचं आहे. पण त्याच्यामध्ये दोन्हीही बाजूनी एकमेकांच्या विषयी काहीतरी अपेक्षा आहे, की त्यांनी मला भेटावं, त्यांनी माझ्याशी बोलावं, त्याचा आपल्याला सहवास मिळावा. त्याच्या ठिकाणी काही अडचण असेल तर त्यांनी ती आपल्याला सांगितली पाहिजे, असा आपला हक्क आहे. आणि आपण हक्क, काय कमाल आहे, एवढा सगळा त्रास झाला, तुम्ही आम्हाला सांगितलं पण नाही, एक साधा फोन नाही करता येत, एक एवढं कळवता येत नाही, मग कशाला आपली माणसं म्हणायचं? असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या मित्रत्वामध्ये असणारं देणं आणि हा प्रतिग्रह आहे आणि देणं आहे, दोन्ही आहे. देतही राहावं आणि घेतही राहावं, ही जी भावना आहे देवाणघेवाणीची, ती त्या मित्रभावनेमध्ये, ती त्या मित्रत्वामध्ये. आपल्याकडे एक जुनी कथा सांगतात की एक म्हणजे फार मोठे काय म्हणूया आपण लेखक, की जुन्या काळातले त्या हर्ष ज्यांचं नाव आहे, त्या हर्षांनी जे काव्य लिहिण्यामध्ये किंवा एकूणच लिखाणामध्ये अत्यंत ज्याला काय म्हणूया खूप दुर्बोधता, खूप अवघड, खूप कठीण असे विषय त्यांनी आपल्या लिखाणातनं मांडलेले आहेत. आणि त्या विषयांमध्ये त्यांनी एक ग्रंथ लिहिला, असाच पुष्कळ मोठा त्या विषयावरती प्रकाश टाकणारा मोठा कठीण ग्रंथ होता. त्यांच्या मित्रांनीही त्याच एकाच गुरूंच्याकडे दोघे जण शिकत होते. त्यांच्या मित्रांनीही त्याच विषयावर ग्रंथ लिहिला आणि त्या मित्रांनी सांगितलं की अरे मला भेटायला ये. ते भेटायला गेले तर खूप आनंदाने खूप दिवसांनी एक नवीन रचना केली आहे म्हणून आपला ग्रंथ घेतला आणि ते तो ग्रंथ घेऊन मित्राकडे गेले. मित्राकडे गेल्यावर तो मित्र म्हणाला की आपण तू आलायस तर आपण चांदण्या रात्री आता आपण त्या होडीतून माझ्या आपण नदीमध्ये जलविहाराला जाऊया. ते दोघे जण त्या जलविहाराला गेले. मित्रांनी सांगितलं अरे या विषयावरती मी तो ग्रंथ लिहिला आहे आणि तो इतक्या मेहनतीने लिहिला आहे, माझ्याकडनं एक लिखाण झालं, हे याचंच मला पुष्कळ अप्रूप आहे. काय सांगू म्हणाले, त्याचा आनंद तुझ्या पुढे प्रकट करण्याकरता मी म्हणाले इथे तुला बोलावून घेतलं आहे. हो का म्हणाले. हा मित्र घेऊनच आला होता आपला ग्रंथ
एवढं मोठं ज्याच्यावरती टीका लिहिलेली आहे असा. आणि त्यांनी सांगितलं की हो ना, मला खूप आनंद झाला. म्हणाले तुझा ग्रंथ अवश्य लोकांच्या समोर आला पाहिजे. आणि त्या जलविहारामध्ये जे जे चालले होते पुढे पुढे नदीमध्ये, तर त्यांनी आपल्या इकडे बासनात गुंडाळून आपला ग्रंथ मित्राला दाखवायला आणला होता. त्यांनी तो ग्रंथ उचलला आणि नदीमध्ये टाकून दिला. तो म्हणाला, अरे तू काय टाकलंस नदीमध्ये? तर त्यांनी काही नाही म्हणाले, मी म्हणजे मला आणलंच होतं, मला ते जलार्पण करायचं होतं म्हणून मी घेऊन आलो. पण त्या मित्राला काही चैन पडेना. त्यांनी घरी आल्यावर त्याचा पाठपुरावा केला. त्यांनी सांगितलं, अरे ज्या विषयावर तू ग्रंथ लिहिला आहेस त्याच विषयावर मी ग्रंथ लिहिलेला आहे. जर माझा ग्रंथ लोकांच्या समोर आला तर लोक तुझा ग्रंथ पाहणारच नाहीत, एवढी तर मला खात्रीच आहे. आणि त्यामुळे माझा ग्रंथच नको यायला समोर. तुझ्या ग्रंथाच्या संदर्भामध्ये जो बोलबाला व्हायला पाहिजे तो होऊ दे, म्हणून माझा ग्रंथ मी गंगार्पण केला. ही गंगेला केवढी मोठी गोष्ट आहे. आपल्या आयुष्यभरामध्ये केलेलं काही मोठं काम आपण सोडून देणे, ही जी मित्रत्वाची भावना आहे, ह्या सुहृद नाही आहे, हा मित्र आहे. हा त्याच्यामध्ये तुझ्याकरता मी काय वाटेल ते करायला तयार आहे, तुझ्याकरता मी सगळं सोडायला तयार आहे. हा भाव मित्रत्वाचा आहे, हा भाव सख्यत्वाचा आहे. हा जो सुहृद असतो तो अशी अपेक्षाच करत नाही. तो देवाण आणि घेवाण ह्या अपेक्षेत नाही आहे. याची देवाणघेवाणीची अपेक्षा फार वरची आहे. मित्राला ह्याला प्रेम द्यायचं आहे आणि मित्राकडून त्याचं जे वक्तव्य आहे, त्याचं मनोगत आहे, त्याचं जे हितगुज आहे ते ऐकायचं आहे त्याला. आणि त्यामुळे हा दुसऱ्या जातीचा जो आहे तो मित्र आहे, तिसऱ्या जातीचा जो आहे तो उदासीन आहे. व्यवहारामध्ये 9व्या अध्यायामध्ये 9व्या श्लोकामध्ये उदासीन शब्द आलेला आहे. भाष्यकारांनी प्रत्येकाच्या मताप्रमाणे उदासीन शब्दाचा अर्थ इथे आणि तिथे एक लावलेला आहे. काहींनी असं म्हटलं, इथे जो उदासीन शब्द आहे तो उदासीन म्हणजे वरती अधिक उचलले गेलेले, उन्नत झालेले, आपल्या जीवनामध्ये अधिक श्रेष्ठ बनलेले, साधनेने उपासनेने अधिकारी झालेले असे जे सत्पुरुष आहेत ते उदासीन आहेत. उत असीन म्हणजे उद, आणि आपण उत्सव शब्द ज्यातनं आला ना त्याच्यातला हा शब्द आहे की वरती जाणे, उन्नत होणे. असे जे उन्नत झालेले आहेत, असे जे सत्पुरुष आहेत, असा अर्थ आहे. पण इथे अर्थ लावताना जेव्हा व्यावहारिक संबंध आहेत तेव्हा व्यावहारिक संबंधामध्ये जो उदासीन आहे तो उदासीन कसा आहे, तर त्या उदासीनाच्या ठिकाणी तुमचं चांगलं झालं का वाईट झालं याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. तो मनुष्य नेहमीच एका अंतरावर आहे आणि त्या अंतरावरून तुमच्याकडे पाहतो आणि तो म्हणतो असं आहे का, बरं बरं तुम्हाला जसं वाटेल तसं करा. बरं तो म्हणतो नाही हो असं नाही, बरं नाही वाटत नका करू, तुमची इच्छा, तुमच्या इच्छेला जे येईल ते करा. त्याचं कारण का, तर ह्याची आजच्या भाषेत बोलायचं तर ह्याची इन्व्हॉल्वमेंट शून्य आहे. हा त्याच्यामध्ये गुंतलेला नाही आहे, हा त्याच्यात जोडलेला नाही आहे, किंवा ह्याला त्याच्या भल्याबुऱ्याचं काही पडलेलं नाही आहे. अरे असं करू नको, कशाकरता करतोस, हे सगळं तुझ्या त्रासाचं आहे, या अशा प्रकारचा व्यवहार करणं बरं नव्हे असं तो त्याला सांगणार नाही. कारण तो म्हणतो मला काय करायचं आहे, मला कशातच पडायची गरज नाही, काय चाललंय ते चालू द्या, जिथे चाललंय जसं चाललंय तसं चालेल, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. असा जो उदासीन आहे तो तुमच्यामध्येही पडणार नाही आणि तो तुमच्या विरोधातही जाणार नाही. म्हणजे तो थोडक्यात तुमची दखल घेणार, कोणत्याच प्रकारे दखल न घेणार आहे. असा जो आहे तो उदासीन आहे. त्याच्या पुढचा जो आहे तो मध्यस्थ आहे, म्हणजे तो सारखा तुम्हाला एक मध्यम मार्ग काढून देईल. तुम्ही एखादा मार्ग सांगाल की बाबा हे आपल्याला असा असा व्यवहार करावा असा वाटतो, आपल्याला या दिशेने जावं असं वाटतं, आपल्या ही गोष्ट अधिक आवडीची आहे, तर तो म्हणेल नाही या टोकाला जाऊ नको, भांडण झालं मी आता त्याच्याशी बोलणार नाही असं कोणी म्हटलं तर तो म्हणेल नाही, कशा करता नाही बोलायचं, संबंध ठेवायचे. आपण संबंध कधी सोडायचे नाही. व्यवहाराच्या भाषेमध्ये मी माझं एक सूत्र ठेवलं आहे की
आपल्यापुरतं लक्षात काय ठेवायचं, आपल्या हातात कात्री नाही आहे, आपल्या हातात सुईदोरा आहे. आपल्याला फक्त संबंध कुठेही फाटतायत असं वाटलं तर शिवत राहायचं, फाडायचे नाही. कात्री घेऊन फाडायला किती वेळ लागतो. त्यामुळे कायम सुईदोरा हातात ठेवला पाहिजे. कोणीही वेडवाकडं बोल, चला पुढे, 2 टाके घालून पुढे चला. त्याच्यामध्ये भांडण नको, त्याच्यात वाद नको, असा एक आपला भाव असतो. तसा आपण शक्यतो मध्यम मार्ग स्वीकारायचा प्रयत्न करू, कारण प्रपंचात त्याच्याशिवाय पर्यायच नसतो. दुसरा मार्ग तुम्ही पत्करूच शकत नाही. त्यामुळे आपलं चला जसं आहे तसं चालू द्या. दुसराही जरा टोकाची भूमिका घ्यायला लागला तर त्यालाही तो सांगतो, हा जो मध्यस्थ आहे, जो आपल्या संबंधात येणार आहे, तो मध्यम मार्ग सुचवतो. हे बघा, एवढ्याही टोकाला जाऊ नका आणि इतकंही सगळं सोडून देऊ नका. इतकं सोडून देणंही बरोबर नाही आणि इतकं टोकाला जाणंही बरोबर नाही. समोरच्या माणसाला जाणीव करून द्या आणि तुम्ही तुमचा व्यवहार करा. असं जेव्हा एखादा सांगतो तेव्हा ज्या पद्धतीचा व्यवहार आहे या पद्धतीला मध्यस्थ व्यवहार असं म्हणतात. या मध्यम मार्गी हा आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला मध्यम मार्गाने पुढे नेतो. आता द्वेष जो राग करण्यासारखा आहे, ज्याच्या कोणत्याही गुणांच्या विषयी आपल्याला आदर नाही आहे, जो आपल्या फार जवळ यावा असं आपल्याला वाटत नाही, असा जो कोणी आहे तो द्वेष आहे. असू शकतं की एखादा मनुष्य त्याच्या वर्तनाने उभं गणणारा असतो, त्याच्या व्यवहाराने उभं गणणारा असतो, त्याच्या एकूणच बोलणं राहणं हे सगळंच अस्ताव्यस्त इतकं असतं की जे आपल्याला पटत नाही आणि ज्याच्यामुळे ती व्यक्ती आपल्याला नको वाटते. आणि त्याचे काही काही उद्योग तर आपल्याला नकोच वाटतात. खूप माणसं अशी असतात की ज्या माणसांच्या ठिकाणी दुसऱ्याची फसगत करावी, काहींच्या ठिकाणी पुष्कळ भ्रष्टाचार आहे, काय अनेक गोष्टी आहेत. या पत्रकारितेमध्ये आपण गेलो तरी आपल्याला बघायला मिळतं, नोकरी व्यवसायात बघायला गेलो तरी आपल्याला बघायला मिळतं, या राजकारणात बघायला गेलो तरी बघायला मिळतं, शिक्षण क्षेत्रात गेलो तरी पाहायला मिळतं. कुठेही सगळे नमुने नाहीत असं होत नाही. सगळीकडे सगळं आहे आणि सगळीकडे चांगलं वाईट दोन्हीकडे किंवा सर्व बाजूनी आपल्याला बघायला मिळणं काही अवघड नाही आहे. अध्यात्माच्या क्षेत्रातही तसंच आहे. इथे सुद्धा चांगलं वाईट काही कमी नाही आहे आणि त्यामुळे हेही क्षेत्र या सगळ्या भल्या बुऱ्यांनी बदनाम आहेच. कारण मनुष्याच्या ठिकाणी असणारी जी वित्तेषणा, पुत्रेषणा आणि लोकेषणा या सगळ्या गोष्टी काही सुटत नाही. खूप चांगल्या पद्धतीने त्याच गोष्टी व्यवहारामध्ये शोभादायक आहे की जसे आता परवाच त्यांचं भागवत झालं, आपण टी व्हीवरून ऐकलं असेल. लहान आहे मुलगा त्यांचा, 30-32 वर्षाचाच आहे. इतकं छान भागवत सांगितलं. 7 दिवस अगदी मी टी व्हीवर ऐकत होते. खूप आणि वडील कृष्णशास्त्री, आपण तेही नाव टी व्हीवर पाहत असा, त्यांच्याही भागवताचे वृंदावनची मंडळी आहेत. वृंदावनच्या परंपरेतली पदं म्हणतात, वृंदावनच्या पद्धतीने भागवत सांगतात. तो मुलगा इतक्या नम्र भावाने, इतक्या गोड शब्दात आणि चांगल्या व्यासंगाने तो भागवत सांगत होता. वडील समोर बसलेले होते. मुलाचा हा भागवताचा पहिला सप्ताह, पहिला कार्यक्रम होता. तो कार्यक्रम त्यांना लोकांच्या समोर इतका छान तऱ्हेने आणायचा होता. त्यांनी कुणाला नाही बोलावलं, अगदी रमेशभाई ओझा, सगळे भागवताच्या परंपरेमधले लोक, या सगळ्यांना ठिकठिकाणाहून बोलावलं. द्वारकेला मला वाटतं तो कार्यक्रम झाला. द्वारकेमध्ये तो कार्यक्रम त्यांनी केला आणि खूप मोठमोठे महामंडलेश्वर, खूप मोठे मोठे चांगले चांगले असे भागवत कथाकार त्या ठिकाणी प्रत्येकाने येऊन हजेरी लावली होती. प्रत्येक जण येत होते. खूप महाराज मंडळी, जे त्यांच्या भागामधली जी प्रसिद्ध मंडळी आहेत, ती सगळी वेगवेगळ्या संस्थानांची मंडळी आणि रोज भरपूर लोकांची गर्दी. खूप चांगला कार्यक्रम केला. खूप चांगल्या तऱ्हेने त्यांचे चिरंजीव बोलत होते. खूप आदर, खूप छान. वडील खाली बसलेले होते, त्यांच्या सारखं डोळ्यातून बिचाऱ्यांच्या पाणी येत होतं. काय माझा मुलगा छान बोल, काय माझा मुलगा छान बोलतोय. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा एक ऐषणा आहेच ना.
की माझा मुलगा आहे, माझा मुलगा चांगला व्हावा, पण ही उत्तम ऐषणा आहे. म्हणजे ही जरी पुत्रेषणा असली, पुत्र हा काही पुत्र मोह ठरत नाही, की ज्या घराण्यामध्ये इतकं परंपरेने शास्त्री घराणं आहे, त्या शास्त्री घराण्यामध्ये भागवत कथा चालत आलेली आहे. ती भागवत कथा पुढे मुलांनी चालवावी आणि मुलगा चालवण्याला योग्य झाला आहे आणि त्याला आशीर्वाद देण्याकरता इतक्या लोकांना, अर्थात ते स्वतःच खूप मोठे आहेत, म्हणजे भारतभरात तेही नावाजलेलेच आहेत कथाकार म्हणून. तर आपल्या मुलांनी आता ही परंपरा पुढे चालवली, याची कृतकृत्यता हा वेगळा भाग आहे. याच्यामध्ये एक सात्विक त्याचा ज्याला आपण आविष्कार म्हणतो किंवा प्रकटीकरण म्हणतो, व्यवहार म्हणतो, तो आपल्याला दिसतो. आणि आता आपण ते काढलेलं जे स्टिंग ऑपरेशन आपण टी व्हीवरून पाहिलं असेल, की जर महामंडलेश्वर व्हायचं असेल तर किती पैसे दिले पाहिजेत? 5 कोटी, 7 कोटी, 10 कोटी, आणि एवढे द्या तेव्हा महामंडलेश्वर व्हा. अहो, हे 5 कोटी आले कुठून? हा महामंडलेश्वर होण्याकरता जर 5 कोटी देता येतात, मग आता लोकांनी सांगितलं की आता बघा, कुंभमेळ्याला जा नाशिकमध्ये, तिथे तुम्ही बघाल की तुम्हाला काय शंकराचार्य व्हायला पाहिजे, कुठलं तरी एक छोटं संस्थान निर्माण करायचं, तिथे एक शंकराचार्यांची गादी निर्माण करायची आणि त्या गादीचे एक अधिकार, त्याची एक संहिता विधीची, आणि त्याचा संबंध शंकराचार्यांच्या 4 पीठांच्या पैकी कुठेतरी जोडून द्यायचा आणि पैसे द्या आणि तुम्हाला शंकराचार्य करतो. हे आता ह्याला काय म्हणावं, की ही अशी माणसं जर आम्हाला बघायला मिळाली तर द्वेष नको वाटतं. असं वाटतं या देशामध्ये सगळे क्षेत्र भ्रष्ट आहेत. अध्यात्माचं क्षेत्र जर भ्रष्ट झालं, किंबहुना आज आहेच, की ज्याच्या भ्रष्टतेमुळे आज इतका समाजाचा ऱ्हास आहे, आज इतकं समाजाचं नुकसान आहे. कारण एवढा मोठा देश की आपल्याकडे म्हणजे चीन ही, म्हणजे चीनी लोकांची चायनीज भाषा किंवा चीनी भाषा असं म्हणतात की जगभरामध्ये सर्वात जास्त बोलली जाते. जगभरात म्हणजे चीनी भाषा बोलणारा समाज सगळ्यात जास्त आहे. कारण अर्थात चायनाची लोकसंख्या जास्त आहे, चीनी लोक जास्त आहेत, पण आमच्या देशामध्ये इतकी भाषेची विविधता असून सुद्धा, आणि आम्ही त्या इंग्रजीला वाघिणीचं दूध करून सुद्धा जगामध्ये नंबर 2च्या क्रमांकावरती हिंदी भाषा आहे. जगभरामध्ये नंबर 2 क्रमांकावरती हिंदी भाषा बोलली जाते. म्हणजे आमच्या देशामध्ये ज्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती आमचा समाज जो आहे जगभर विखुरला आहे, या देशात आहे, या संबंध देशाला एक काहीतरी जागतिक पातळीवर संख्याबळाने का होईना, पण आज जे महात्म्य प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये आम्ही ह्या अध्यात्माच्या क्षेत्रात सांगण्याचा मुद्दा वेगळा आहे, की या इतक्या संख्याबळाने आमची हिंदी अधिक बोलली जाते. आमच्या आपल्याकडे 62 सालानंतर भाषेच्या बद्दलचा सर्वे घेतलेला नाही आहे. 62 सालचा शेवटचा सर्वे आहे. त्या 62 सालच्या सर्वेमध्ये भारतात 1100 भाषा बोलल्या जातात. इतक्या भाषा आहेत या देशामध्ये, इतका मोठा समाज आहे ह्या देशात, इतक्या विविध प्रकारांनी संस्कार भाषेच्या माध्यमातून या देशामध्ये झालेले आहेत, ज्ञान प्रसृत झालेलं आहे. असं असताना सुद्धा आज आम्हाला या देशात 10 अत्यंत आदर्श माणसं सांगा म्हटलं तर लोकांच्या समोर नेतृत्व देणारी 10 आदर्श माणसं काही आम्हाला दाखवता आहेत. दुर्दैव आहे आमचं. का दुर्दैव आहे? त्याचं कारण ज्या आध्यात्मिक पायावरती आमचा समाज उभा राहिला आणि ह्या समाजाचं मोठेपण ज्या पायावरती सिद्ध झालं, तो पाया आम्ही डळमळवला. त्याला कारण 2, एक राजकारण आणि एक ब्राह्मणाची अवनती. या 2 कारणांनी हे आमच्या समाजामध्ये असणारं जे या अध्यात्माचं चांगलं तेज, त्या अध्यात्माचा चांगला अधिकार निघून गेला. आणि त्यामुळे कुणीही माणसांनी या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये जर भ्रष्टाचार केला, कुणीही अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये जर गोंधळ घातला, आपल्याला नको वाटतं. आपल्याला त्याची चीड सगळ्यात अधिक येते. एखाद्या राजकारण्याच्या भ्रष्टाचारापेक्षा सुद्धा
एखाद्या अध्यात्म क्षेत्रातल्या माणसाच्या भ्रष्टाचाराचा संताप आपल्याला, अरे ह्या क्षेत्रात जर तुम्ही भ्रष्टाचार करता तर तुम्ही जगात काय वावरणार, तुम्ही जगात कसे राहणार. आणि त्यामुळे तो द्वेष आहे आम्हाला नको वाटतं, आम्हाला त्याच्याविषयी चर्चा करायला नको वाटतं. असं वाटतं किती समाज तुम्ही बिघडवला, किती समाजाला तुम्ही भलतीकडे नेलं. काय आता तरी आपल्या समाजातून तंत्रमार्गाचं जवळजवळ उच्चाटन झालंय. उघड उघड तर नक्कीच झालंय. गुप्त त्यांनी तंत्रमार्ग किती चालतो कसा चालतो आपल्याला माहीत नाही, पण समाजाला तंत्रमार्गाला लावून त्याला त्या मार्गातले उपाय सांगून किती समाजाचं नुकसान करणारे लोक आहेत. बरं, यामध्ये तांत्रिक मार्ग उपेक्षणीय आहे का नाही? जे वामाचारी तांत्रिक मार्ग उपेक्षणीय असला तरी दक्षिण मार्ग काही उपेक्षणीय नाही आहे. तो मार्ग मार्ग म्हणून स्वीकारलाय, पण त्याही मार्गाचं विकृतीकरण आहे. आता 1948 पर्यंत म्हणजे 48-47 किंवा 40 पर्यंत म्हणा की तोपर्यंत तंत्रमार्गाने उपासना करून आपलं सामर्थ्य वाढवणारे लोक आणि त्या लोकांच्या बद्दलची चर्चा किंवा त्याची नोंद ग्रंथामध्ये की हैदराबादचा जो निजाम आहे त्याची शेवटची 7वी पिढी जेव्हा राज्यावरती होती त्यावेळी निजामाला असं वाटलं की जगामधला मी 7व्या-8व्या क्रमांकावरचा श्रीमंत मनुष्य आहे, माझी ही सगळी श्रीमंती आहे ती जर अधिक वाढली, मला जर अधिक लाभ मिळाला माझ्या पैशाचा, तर मी आणखीन वरच्या क्रमांकावरचा श्रीमंत होईल. आणि त्याच्याकडे त्यांनी आपली संपत्ती वाढती राहावी याकरता म्हणून त्यांनी जो व्यवहार उभा केला किंवा याकरता म्हणून त्यांनी ज्या गोष्टी अवलंबल्या त्यातला एक मार्ग रमलविद्या, दुसरा मार्ग तंत्रविद्या. रमलविद्या सुद्धा तंत्रच आहे. ज्योतिषासारखंच देवतांचा पट मांडला जातो आणि ज्योतिषामध्ये जसे ग्रह मांडले जातात तसे तिथे देवता मांडल्या जातात आणि देवतांच्या करता दान टाकलं जातं आणि त्या दानांवरून भविष्य सांगितलं जातं, ज्योतिष सांगितलं जातं आणि काय उपाय आहेत, काय परिस्थिती आहे, गुप्तधन कुठे आहे. त्यांनी त्या गुप्तधनाची चौकशी करून घेतली. त्याप्रमाणे गोळकोंड्यामध्ये अजून गुप्तधन आहे असं कळलं. कुठे आहे ते स्थान सांगितलं. त्या स्थानावरती ते सगळे खणाखणी सुरुवात झाली. खणलं, आतनं रांजण निघाले, आतमध्ये भरलेले रांजण होते, पण त्या सगळ्यामध्ये फक्त कोळसा दिसत होता त्या भरलेल्या रांजणांमध्ये. तेव्हा ज्यांनी त्यांना त्या रमलविद्येनी त्याचं स्थान सांगितलं त्यांनी सांगितलं हा पैसा राजा तुझ्या नशिबात नाही आहे आणि त्यामुळे हा तुला काही पैसा ह्या रूपामध्ये दिसत नाही. दुसरं मार्ग अवलंबला तंत्राचा. तंत्रमार्गाने बगलामुखी विद्या नावाची देवीची विद्या आहे. ज्या विद्येची उपासना केली असता संपत्ती खूप चांगल्या प्रमाणात प्राप्त होते. ती विद्या ज्यांना सिद्ध आहे अशा पुरुषांना त्यांनी, अशा ब्राह्मणांना त्यांनी आपल्या इथे बोलावलं आणि त्यांच्याकडून अनुष्ठान करवून घेतलं आणि ती संपत्ती आपल्याला प्रसन्न हो याकरता कार्य केलं. झालं. ती प्रसन्न होण्याच्या दृष्टीने त्यांनी जेव्हा हे सगळं अनुष्ठान केलं त्या अनुष्ठानाची पूर्तता काय झाली माहीत नाही, पण तिथे जे 4 मिनार आहे पत्तरगट्टीला, त्या 4 मिनारामध्ये ते त्याही स्थानावरती नेहमीच एक रक्षक असे आणि तिथे देवीचं मंदिर आहे. असं म्हणतात की ती हैदराबादची लक्ष्मी आहे. आणि एके दिवशी तो तिथे शिपाई जो तिथे रक्षक म्हणून होता त्यांनी पाहिलं की एक भल्या पहाटे 3:30च्या सुमाराला एक स्त्री त्या मंदिरातून बाहेर पडली आहे आणि ती आता बाहेरचा दरवाजा उघडून म्हणजे मंदिराच्या आवारातून निघून जाते. तो आत गेला आणि थांबला. म्हणाला, आपण कोण आहात, आपण कुठे चाललात? नाही म्हणाले, मी आत्ता बाहेर चाललो, मला इथून जायचं आहे बाहेर. त्यांनी ओळखलं त्या बाईंशी जो त्याचा संवाद झाला त्या संवादातून त्यांनी ओळखलं आणि तो म्हणाला, ही जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मीच आता इथून निघून चालली आहे. तर काय सांगावं, आपण कुठे जावं? त्यांनी त्या लक्ष्मीला थांबवलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला जायचं आहे ना बाहेर, तर आपण आत्ता जाऊ नका, मी आत्ता बाहेर जाऊन येतो.
मी राजाला निरोप देऊन येतो आणि मी आलो की आपण निघा, मी फार वेळ लावणार नाही. तो तिथून निघाला. त्यांनी तिथे जाऊन आपल्याला काय दिसलं, काय घडलं हा अनुभव त्यांनी सांगितला. आणि सांगितल्यानंतर तो म्हणाला, आता मी जर तिथे गेलो आणि मी त्यांना पाहिलं की ही लक्ष्मी हैदराबाद सोडून जाईल, तर ती जाऊ नये म्हणून तिथेच जवळ असलेल्या विहिरीमध्ये त्यांनी आत्महत्या केली. आणि असं म्हणतात की ती लक्ष्मी तिथे राहिली. आपल्याला हे सगळं काय सांगायचं आहे? त्याच निजामाने आमच्या तुळजापूरचं मंदिर आहे ते मंदिर भग्न केलं. ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अफजल खानाकरवी औरंगजेबाने भग्न करून त्याची जी सत्ता संपत्ती आहे ती आपल्याला लुटायला मिळावी म्हणून त्यांनी त्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांची स्फूर्तिदात्री देवता म्हणून आधी ती नष्ट केली. ती जी होती मूर्ती तिच्यामध्ये स्थिर मूर्ती होती आणि ती स्थिर मूर्ती भंजन केलं, तोडली, त्या मूर्तीचं चूर्ण केलं आणि सगळ्या अपवित्र ठिकाणी नेऊन टाकून दिलं. आणि मग अफजल खान प्रतापगडावरती शिवाजी महाराजांची भेट घेण्याकरता आला. शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला, त्याचा वध केला, परंतु त्याच्या आधी तो तिथे जाऊन आला. शिवाजी महाराजांनी ओळखलं हा 1,00,000 सेनेसहित तुळजाभवानीच्या इथे जातोय, ही मूर्ती काही आता वाचत नाही. त्यांनी तिथे युद्ध करण्याकरता एवढं सैन्य शिवाजी महाराजांकडे नाही आहे त्याला तोंड देण्या इतकं. त्यांनी आपल्या एका मनुष्याला पाठवून दिलं गंडकी नदीच्या इथे नेपाळमध्ये आणि तिथून मोठे मोठे 2 शाळीग्राम आणायला सांगितले आणि त्या शाळीग्रामाची 2 मूर्ती तयार केल्या. आणि त्या 2 मूर्ती हा अफजल खान तिथून प्रतापगडावर भेटीला येण्याच्या आधी त्या 2 मूर्ती घडून तुळजाभवानीची 1 मूर्ती आणि प्रतापगडावर 2री मूर्ती अशा ह्या 2 मूर्तींची स्थापना झाली आणि अफजल खानीकडे आला. मी पुढचा इतिहास अधिक महत्त्वाचा नाही, परंतु ती मूर्ती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी ठेवली आणि तिची पुन्हा स्थापना, इतक्या दीर्घ काळपासून तुळजाभवानीचं मंदिर, तिच्या ठिकाणी असणारे पुष्कळ मौल्यवान दागिने, अनेक गोष्टी, त्या सगळ्यामध्ये निजामाला हैदराबादच्या असं वाटलं की आता इथे हा जो खजिना आहे ही गोष्ट 1936 सालची का 32 सालची आहे. त्याला त्या काळामध्ये असं वाटलं की हा 1,47,00,000 रुपयाचा खजिना त्या काळातला, म्हणजे आता तो अब्जामध्ये जाईल, कारण त्याच्यापासून आत्ताची किंमत सगळी इतकी बदलली. तर त्याला असं वाटलं हे सगळं आपल्याला मिळावं म्हणून त्यांनी तिथनं ते लुटलं. हैदराबादपर्यंत तुळजापूरपासून ते उंटावरती लादून सुरक्षेने आणलं. ते आणल्यानंतर त्याच्यावरती त्याला असं वाटलं की आता हे आपल्या खजिन्यात जमा व्हावं, पण त्याच्यावरती असा विपरीत प्रसंग आला की ते धन जसं हैदराबादच्या जवळ आलं तसे त्याचे डोळे गेले, त्याची दृष्टी गेली. आणि मग त्यांच्या पंतप्रधानांनी त्यावेळी सांगितलं त्यांना की अरे तुम्ही या देवीच्या जो असणारा सगळा खजिना आहे, संपत्ती आहे, ती तुम्ही लुटलीत तर देवीने तुम्हाला शिक्षा केली आहे. तुम्ही ती संपत्ती तुळजापूरला परत पाठवून द्या, तरच तुम्हाला दृष्टी येईल. त्यांनी ती संपत्ती उचलली, तशीच पाठवली. ती जेव्हा तुळजापूरच्या खजिन्यामध्ये दाखल झाली तेव्हा निजामाला दृष्टी आली. आपल्याला सांगायचं असं आहे की या अशा वागणाऱ्या लोकांशी हा एक प्रसंग झाला. दुसरा प्रसंग, विजयनगरचं राज्य रामदेव रायांच्याकडे आहे आणि एवढं संपन्न राज्य भारतामधलं त्या काळातलं, त्या राज्यावरती 5 मुसलमान सरदारांनी मिळून फसवून हल्ला करून रामदेव रायांना गाठून त्यांचा मृत्यू घडवला. आणि त्यांचं मृत्यू घडवून त्यांचं जे तोंड आहे ते तोंड तिथून त्या किल्ल्यामधून वाहणाऱ्या, जिथून मोरी बाहेर काढलेली आहे त्या मोरीच्या इथे ठेवलं, म्हणजे सगळी घाण याच्या मुखातून बाहेर येऊ दे, अशा ठिकाणी त्या मुखाची स्थापना केली. आणि हा मनुष्य म्हणजे जे ह्या 5 हा जो दुष्टावा आहे हा कोण आहे, म्हणजे द्वेष्य कोण आहे की आमच्या मनामध्ये आज जरी तो प्रसंग आम्ही ऐकला तरी सुद्धा आमच्या मनात काही सहानुभूती नाही उभा राहत. कुठल्याही प्रकारे त्या प्रसंगाच्या करता आमच्या मनामध्ये
असा विचारच येऊ शकत नाही की हे केलं हे योग्य केलं. चूकच आहे, हा शत्रूच आहे, हा द्वेषच आहे. द्वेष याच्याविषयी अंतःकरणात द्वेष म्हणजे याला त्याला ते म्हणून असा काही द्वेष नाही. जो जवळ न करण्यासारखा, ज्याचा तिटकारा वाटावा असा, जो शत्रुत्वाला कारण असलेला असा हा. आणि दुसरा मित्रत्वाचा भाव याच्याच बरोबर विरुद्ध सांगायचा तर वध त्या 5 सरदारांनी करून रामदेव रायांच्या वरती अशी विटंबनेचा प्रसंग आणून दिला. आणि रावणाचा वध झाल्यानंतर त्यावेळी विभीषणाने सांगितलं की आता याचा काही फार विचार करण्याचं कारण नाही, पडू देते, शव फेकून देऊ, ते शव विटंबना करू त्याची, टाकून देऊ. त्यांनी सांगितलं असं नाही होणार. मरणांतानी वैराणी, वैर जे आहे ते मृत्यूनंतर संपलेलं आहे. त्याचा और्ध्वदेहिक संस्कार हा उत्तम केलाच पाहिजे, झालाच पाहिजे. शिवाजी महाराजांनी सुद्धा अफजल खानाचा संस्कार उत्तम केला. त्याचा देह जो आहे मस्तक तोडलं आणि आपल्या मातेला दर्शनाकरता पाठवलं. दर्शनाकरता पाठवलं तरी सुद्धा ते राजगडावरती सर्वात उंच ठिकाणी दरवाजावरती ठेवलं आणि दर्शन घ्यायला सांगितलं. आणि जोपर्यंत मस्तक तिथे आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांनी सांगितलं याची पूजा आणि ह्याचा नैवेद्य होत राहायला पाहिजे. आणि जेव्हा ते मस्तक आपण परत करू आणि अफजल खानाची योग्य प्रकाराने जी काही त्या ठिकाणी पुढे तर त्यांनी आपल्याला माहीतच आहे प्रतापगडावरतीच त्यांनी त्यांचं स्थान कबर बांधून कायमचं ठेवलं. सांगण्याचा हेतू असा आहे की ही शत्रुत्वाची, ही द्वेषाची, ही भावना, द्वेष, शत्रू, नको, तिरस्कार हे जे अंतःकरणात निर्माण होतं ते वेड्यावाकड्या गोष्टींच्या विषयी व्यवहारात निर्माण होतच होतं. होत नाही असं आपण म्हणू शकत नाही. आज ताजमहलसारखा एवढा मोठा आमचं ते स्थान आहे. आमच्या पुना ओकांनी तर असं सांगितलं आहे की हा मूळचा आमचा तेजोमहलच आहे. हा काही शहाजहाननी बांधलेला नाही आहे. हा मुळामध्ये आमचा हे शंकराचं स्थान आहे. आणि त्या स्थानाच्या काही खुणा तिथे आज आपल्यालाही दिसतात. त्यांनी तर ते सगळे पुरावे त्यांच्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलं आमचं जे स्थान आहे त्या स्थानाला नष्ट करून या लोकांनी ती हिच्याकरताची बांधलेली, म्हणजे शहाजहानाच्या आधी मेली ख्याली खुशाली ती त्याची, उभा तेवढा ताजमहालचं भूषाजी या जगताची, खुनी खड्यांनी भरले रांजण वाल्याचे फुटले सारे, पुरले रामायण ते नटवी निजाधारे. असा त्या कवीनी आलेला संताप, त्याच्यामध्ये रामायणालाही त्याच्यावरती एक शरसंधान करून तो पुढे गेलेला आहे त्या वाल्या कोळ्याच्या वरनं. आणि म्हणजे त्या वाल्या कोळ्यांनी काय केलं त्याला आम्ही पुढे वाल्मिकी म्हटला. पण ही लोककथा आहे. वाल्मिकी हे एका चांगल्या ऋषी परंपरेतनं आलेलं व्यक्तिमत्व आहे. ते काही त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झालेला नाही आहे. असो, विषय तो नाही आहे. विषय असा आहे की त्याच्यामध्ये किंवा ह्या व्यवहारामध्ये जे वाईट आहे ते वाईटच आहे. म्हणजे आज कर्णाची मालिका सुरू करायची आणि कर्णाच्या नावाने काय वाटेल ते त्या टी व्हीवरती दाखवणंच. कुठली कथा काढली कर्णाची आणि कुठून त्या महाभारत वाचा, मूळ जो इतिहास आहे तो वाचा, त्या इतिहासाच्या दृष्टीने पुढे चला. नाही म्हणाले, असं होत नाही. असं होत नाही तेव्हा याच्याविषयी अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होणं शक्य नाही. म्हणजे हे सगळं का, तर हे भाव निर्माण होतात. हे भाव निर्माण होत नाही तसं नाही. अगदी साधू सत्पुरुष आहेत तरीसुद्धा धर्मविरुद्ध कार्य केलं. साधू सत्पुरुष आहेत तरीसुद्धा काही वेडेवाकडे. समर्थांच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे कितीतरी प्रसंग आहेत की त्यांच्या मुसळरामांना त्या एका मुसलमान सरदारांनी, हा खूप ताकदवान आहे आणि हातात मुसळ घेऊन फिरतो आणि आपल्या ताकदीने सगळ्यांना म्हणजे बंदोबस्त करतो, सगळ्यांना मारतो, ठोकतो आणि सगळ्यांना पराजित करतो. तर याला जिवंत ठेवू नका म्हणून त्यांनी त्यांना एका तळघरात कोंडलं. तळघरात कोंडलं तर त्यांनी समर्थांचा खूप धावा केला की मला वाचवा, मला वाचवा, तुम्हीच आता सांभाळा, कारण हा यांनी मला बंदिस्त करून टाकले, मी इथून बाहेर पडू शकत नाही, मी काय करू. समर्थ प्रतापामध्ये गिरीधर स्वामींनी लिहिलं आहे
की म्हणाले ह्या सरदारांनी जेव्हा ठरवलं की त्याचा नाश करायचा, त्याबरोबर समर्थ त्या ठिकाणी प्रकट झाले. त्यांनी त्या सरदाराला एकच थोबाडीत मारली. त्या एका चपराकीमध्येच तो सरदार आपल्या ठिकाणी थंड झाला आणि त्यांनी सांगितलं, मी मुसळरामाला सोडून देतो, आता मला मारू नका. आणि म्हणाले त्या मुसळरामाला त्यांनी सोडलं आणि त्याचा जो त्रास होता तो त्रास कमी झाला. त्या सरदारापासून हिंदू लोकांना जे भय होतं ते समर्थांनी अभय निर्माण केलं. या सर्व गोष्टींमध्ये समर्थ संतापले. समर्थांनी चांगली जोरदार ती चपराक लगावली तेव्हा काही समर्थांनी गुळमुळीत, बरं बाळ तुला तर एक छोटीशी मारतो असं काही म्हटलं नाही. त्याला चांगलं सणकावून मारलेलं आहे. म्हणजे हे सत्पुरुषसुद्धा रागावतात. सत्पुरुषसुद्धा आता दोघंही एकच आहेत. हिंदू आणि मुसलमान जर एकच आहेत तर मग हिंदू मुसलमानांमध्ये जर भेद नाही तर मग मुसलमानांच्या करता सत्पुरुषांनी त्यांनाही घ्यावा की धर्म स्वीकारू. जर मुसलमान इतके प्रबळ होत आहेत तर साधू सत्पुरुष आहेत, त्यांना काय कोण, सगळे धर्म सारखे आहेत, सबका मालिक एक है. जेव्हा शिर्डीचे साईबाबा सांगतात सबका मालिक एक है, तेव्हा शिर्डीच्या साईबाबांनी दासगणू महाराजांना सांगितलं की माझ्याकरता रामचंद्रांच्या मूर्ती घेऊन ये, रामपंचायतन घेऊन ये. आज सुद्धा ज्या मूर्तींची खाली स्थापना केलेली आहे त्या मूर्ती साईबाबांनी केव्हाच मागवून ठेवलेल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं या मूर्तींचा उत्सव तू करायचा आहे. कितीतरी साईबाबांच्या चरित्रातल्या कथा आहेत की ज्या कथांमध्ये हिंदू हिंदू, मुसलमान मुसलमान तो कसा वागतो. आता साईबाबा कोण होते असं दासगणू आता त्यांच्या सगळ्यात जवळचे दासगणूंना विचारलं लोकांनी, त्यांनी सांगितलं मुसलमानच होते. त्यांच्या दृष्टीने हिंदू आणि मुसलमान दोघेही सारखेच होते. पण ह्या दोघांना जेव्हा म्हणजे उपदेश, बोध किंवा कृपा करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा हिंदू आणि मुसलमान ह्याच्यामध्ये गोंधळ नाही घातला, ह्याच्यामध्ये सरमिसळ नाही केली. नाही तर इथे त्या मेमनच्या फाशीच्या वेळी सगळे सरसावून पुढे आले का वेडे का काय. लोक सांगतायत हा मनुष्यानी, आणि सिद्ध आहे जी गोष्ट, या मनुष्याने 257 लोकांच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या लोकांच्या मध्ये हा एक आहे. कशा करता हे जे काही आहे हे का. तर इथे आपल्या पुढे मांडण्याचा हेतू असा आहे की सत्पुरुषांना दोन्ही समान आहेत. याचा अर्थ सत्पुरुष अन्याय करणाऱ्याला पाठीशी घालतात असा होत नाही. जो अन्याय करणारा आहे त्याचा नक्कीच निपातच केला जातो, त्याचा नक्की परिहारच केला जातो, त्याला स्वीकारलं जात नाही. त्यामुळे जो शत्रू आहे, आपण म्हणू की जर ते समत्व ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांना शत्रूच कसा असेल याच्याकरता आपण एवढं बोलतोय की शत्रूच कसा असेल कसं, की समाजहिताचा विचार करता, जनहिताचा विचार करता, धर्महिताचा विचार करता शत्रुत्व कुणा ना कुणाकडे तरी असेलच. शत्रुत्व म्हणजे जो योग्य नाही ह्या कार्यामध्ये, जो इथे त्रासदायक आहे किंवा जो इथे राहणं बरा नाही, नाहीतर रामाने रावणाचा वधच केला नसता. एवढा श्रेष्ठ सत्पुरुष, एवढा श्रेष्ठ तत्वज्ञानाचा अवलंब करत जीवन जगणारा भगवान श्रीकृष्णाने हे सगळं सुखाने पाहिलं नसतं की जे घडायला पाहिजे होतं, जे जसं घडणार होतं ते तसं घडू दिलं. ते बघितलं कोणत्या भावानी, समत्व भावानी पाहिलं. हे सगळे साधू संत सुद्धा या घडणाऱ्या सगळ्या घटनांच्याकडे कोणत्या भावानी पाहतात, समत्व भावानी पाहतात. भाव एकच आहे की घटना चांगली आहे का घटना वाईट आहे नाही, घटना योग्य आहे का अयोग्य आहे, श्रेय आहे का प्रेय आहे नाही आहे. जे श्रेय आहे तेवढाच विचार आहे, श्रेयाचाच विचार आहे, प्रियाचा विचार नाही. तिथे स्वार्थ बिलकुल नाही. आणि त्यामुळे बघा ना, भगवान श्रीकृष्णाने घटोत्कचाचा वध घडू दिला. भीमाचा मुलगा आहे, पण त्यावेळी हे सगळे कर्ण आणि हे इतक्या विपरीत पद्धतीने युद्धाला उभे राहिलेले आहेत की त्यांनी सांगितलं युद्ध थांबवत नाही आहेत द्रोणाचार्य, रात्रीसुद्धा युद्ध करायला लावतायत. आता रात्रीच्या वेळी युद्ध करताना मानवापेक्षा दानवांच्याकडे अधिक शक्ती आहे. घटोत्कचाला पाठवा आणि तो इतका अनावर होईल
की कर्णाने जी शक्ती जमदग्नी ऋषींकडनं मागून घेतलेली आहे त्या शक्तीचा त्याला वापर करावा लागेल. कारण अर्जुनाशी युद्ध करेपर्यंत युद्ध तर टिकलं पाहिजे ना. हा घटोत्कच हे युद्ध तिथंच संपवून टाकील. आणि म्हणून कर्णाला शेवटी सगळ्यांचा वध होईल याकरता तो होऊ नये आणि संग्राम या ठिकाणी पूर्णपणे कौरवांच्या बाजूनी नष्ट होणारा होऊ नये म्हणून घटोत्कचाकरता. आणि तसंच घडलं. भगवंतांनी काय भगवंताला अर्जुनाचे पुत्र वाचवायचे होते, भीमाचे पुत्र मारायचे होते, किंवा हे मानवाचे पुत्र आहेत आणि ते दानवाचे पुत्र आहेत, असं आत्ता काय योग्य आहे? समष्टीच्या कल्याणाकरता व्यष्टीनी काय करावं, समाजाच्या बहुतांच्या कल्याणाकरता एका व्यक्तीने काय करावं, एवढाच तिथे विषय आहे. त्याच्यामध्ये व्यापक स्वार्थाकरता वैयक्तिक स्वार्थ सोडून द्यावा, टाकावा. अर्जुनाचा पुत्र आहे अभिमन्यू, त्याच्यावर सुद्धा मृत्यूची वेळ आलेली आहे. पण श्रीकृष्णाने नुसतं पाहिलं आहे. श्रीकृष्ण तिथे गेले नाही आहेत किंवा त्यांना हे अन्यायाने करतायत म्हणाले नाहीत. जे घडतंय ते घडू दिलं आहे त्या ठिकाणी. आणि नंतर उत्तरेचा गर्भ परीक्षिताला मात्र जिवंत ठेवलं. द्रौपदीच्या सगळ्या पुत्रांचा वध होऊ दिलेला आहे. द्रौपदीचे सगळे पुत्र गेले, कुणीही शिल्लक राहिलं नाही. पण त्यांनी सांगितलं, द्रौपदी तू काळजी करू नकोस, हा परीक्षिताला मी जिवंत ठेवी. आणि तो उदरातून जन्माला जो आला त्या ब्रह्मास्त्राच्या प्रभावाने मृत जात आहे, ते मेलेलंच मूल जन्माला आलं. आता त्या मेलेलं मूल जन्माला आलं, त्या मुलाकरता आता काय करावं? म्हणाले, कृष्णा तू सांगितलं होतंस. म्हणाले, काळजी करू नका, मी माझ्या संकल्पाप्रमाणे, मी माझ्या अभिवचनाप्रमाणे मी या मुलाला जिवंत करीन. आणि त्याप्रमाणे परीक्षिताला जिवंत केलं. संबंध श्रीकृष्ण चरित्र पाहिलं तर हा जो समभाव आहे, म्हणजे विशिष्यते, विशेषत्वानी, श्रेष्ठत्वानी ज्यांच्याकडे बघायला मिळतो आपल्याला, त्या सगळ्या व्यक्ती बघितल्या तर आपल्या असं लक्षात येतं तिथं स्वार्थ नाही, तिथे कोणत्याही प्रकारे कसली अपेक्षा नाही. आणि आम्ही शिव्या घालत बसलोय की कृष्णाने असं केलं, कृष्णाने तसं केलं. कृष्णाने त्या रथावरून खाली उतरलेला असताना त्या कर्णाला अर्जुनाला बाण मारायला सांगितलं, पण श्रीकृष्णाने त्याला जजमेंट दिलेलं आहे. श्रीकृष्णाला कुठे गेला होता राधासुता तेव्हा तुझा धर्म, कुठे गेला होता? तू प्रत्येक वेळी अत्याचाराने वागलास, प्रत्येक वेळी अन्यायाने वागलास, त्या प्रत्येक वेळी तुला नाही धर्माची आठवण झाली. आणि आता तुझ्या मृत्यूचा प्रसंग उभा राहिला त्यावेळी तुला आता धर्माची आठवण होते. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना चालव, तू आत्ताच तुझं शरसंधान कर, मी सांगतो आहे तुला. आणि कर्णाचा वध केलेला आहे. सांगण्याचा हेतू असा आहे की समभाव ह्याचा अर्थ गुळगुळीत विळविळीत ते भेंडीची भाजी नाही. म्हणाले, असा मिळमिळीत मनुष्य म्हणजे फार साधू, म्हणजे फार सज्जन, म्हणजे फार श्रेष्ठ अशी धारणा नाही. जो कोणत्याही प्रकारे अन्यायाला मान्य करून घेत नाही. म्हणून हे सगळे शब्द जे आलेत की द्वेष शब्द तसाच आलाय आपल्या इथे समोर. त्यांनी म्हणलं मध्यस्थ, द्वेष, बंधुषू, आपले आप्त आहेत, बांधव आहेत, त्यांच्याशी वागताना सुद्धा आता आपण सगळी गीताच पाहतोय. दुसऱ्या अध्यायामध्ये समजावता समजावता श्रीकृष्णाला नाकीत दम आलाय अर्जुनाच्या प्रश्नांना उत्तरं देता देता. तो म्हणतो, हे सगळे माझे आप्त आहेत, हे सगळे माझे सगळे सोयरे आहेत. अरे असतील, पण सगळे सोयरे जर वेडेवाकडे वागत असतील तर त्यांनाही ठिकाणावर ठेवलंच पाहिजे, त्यांनाही त्यांचं स्थान दाखवलंच पाहिजे. आणि समत्व हा भाव, समत्व म्हणजे गोडगोड बोलणे आणि जे केलं आहे ते सगळं मान्य करणे, ही त्याची भूमिका नाही. मग समत्व म्हणजे काय आहे? समत्व म्हणजे असं आहे की वैयक्तिक पातळीवरती जे जे म्हणून येऊन पडेल किंवा जे जे म्हणून सहन करावं लागेल ते सहन करणं. पण सामाजिक पातळीवरती किंवा आपलं व्यक्तिमत्व सोडलं की दुसऱ्याच्या पातळीवरती अन्याय होत असेल तर तो कधीच चालवून न घेणं. म्हणजे घरामध्ये एका व्यक्तीवर अन्याय होतोय. आता समजा घरातली नाती आहेत, सासू आहे, सून आहे.
आणि सून आहे, नणंद आहे. सासू सुनांच्या नात्यामध्ये सासू सुनेला त्रास देते, हे सुनेनी सहन करावं, हे तिचं समत्व आहे. की जे सासू त्रास देते आहे काही करू दे, आपण ते सोसावं, हा तिचा भाव आहे. आणि नणंद आपल्या घरामध्ये आपली आई आपल्या वहिनीवर अन्याय करते आहे, तर त्या अन्यायाच्या करता तोंड फोडणं हे त्या नणंदेचं काम आहे. हे चालवून घेणं हे काही समत्वाचं लक्षण नाही. उलट व्यवहारात तर असं दिसतं तीच आणखी आगीत तेल होते, म्हणजे दोघी मिळून तिला छळतात. म्हणाले आपण वैयक्तिक पातळीवरती काहीही सहन करावं ही तितिक्षा आहे. हे आपल्या ठिकाणच्या वृत्तीतलं द्वंद्वराहित्य आहे. कशाचंच चांगलं किंवा वाईट काहीही आलं तरी वैयक्तिक पातळीवर सोसायचं आहे. पण आपल्या पलीकडे आपल्याला सोडून दुसरी व्यक्ती, तिच्यावर घरात असो घराच्या बाहेर असो, आपण सोडून कुणीही असो, तिच्यावर जर अन्याय होतो आहे तर तो अन्याय सहन करणं हे काही समत्व नाही आहे. काय करणार हो, फार तिची दया येते, फार आपल्या मनाला वाईट वाटतं. खरं सांगायचं तर असं होऊ नये, असं एवढं बोलायची काही गरज नाही. जा तिच्याकरता काय करायचं आहे ते करा, तुमच्या हातात जेवढं शक्य आहे तेवढं करा. हा जो समत्व भाव आहे, हा समत्व भाव हा नुसता गुळगुळीतपणा, गप्प बसून गोड बोलणे, अन्याय सहन करणे या पातळीवरचं समत्व नाही आहे. या वैदिक परंपरेने आम्हाला तेजस्विता शिकवली. या प्रत्येकाचा असा अर्थ लावायला आम्ही केव्हा तयार झालो? आम्ही इतके गुळमुळीत केव्हा झालो? जेव्हा बौद्धांनी आमच्या विचारांवर आक्रमण केलं तेव्हा. बौद्ध विचार या अहिंसेच्या नावाखाली त्यांनी माणसातलं चांगुलपण जे आहे आणि त्याचबरोबर माणसातलं जे शौर्य, धैर्य आणि अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकार या सगळ्या गोष्टी आमच्या संपवून टाकल्या. आणि आम्ही गुळमुळ, कारण हे सोपं आहे. याच्या तेजस्विता टिकवण्याकरता माणसाला कष्ट आहेत. तेजस्वी राहणं इतकं सोपं नाही आहे. तेजस्वी राहण्याकरता त्याला फार व्यवस्थित असावं लागेल, त्याला अन्यायाला तोंड द्यावं लागेल. आपण कधी वाचलंय की नाही मला माहीत नाही, पण आज रेकॉर्डेड आहे सावरकरांची जी कादंबरी ना मोपल्यांचं बंड, ती आता शरद पोंक्षेंनी वाचून दाखवली आहे, की त्याचं वाचन केलेलं. ती CD आपण अवश्य पहा. ते मोपल्यांचं बंड एवढं एकच प्रतीक आहे की ह्या देशावरती मुसलमानी राजवटीमध्ये काय प्रकारचे अत्याचार आणि छळ झाले आपण ऐकूच शकत नाही. पुन्हा ती CD ऐकणं अशक्य आहे, केवळ अशक्य आहे. कारण वाचताना आपण काही गोष्टी सोडून पुढे जातो. आता ते कानावर पडत असतं तेव्हा आपल्याला सहन होत नाही. अशा वेळी साधू पुरुषांनी समत्व राखावं होत नाही. लोकमान्य टिळकांनी म्हटलं, मी राजकारणात का पडलो? माझा आवडता विषय गणित, माझं आवडतं क्षेत्र कीर्तन. वास्तविक पाहता मी जर अशी देशावरची परिस्थिती विपरीत नसती तर मी कीर्तन करत राहिलो असतो आणि गणिताचा व्यासंग केला असता. पण प्रसंग कोणता पडला? या देशाला जेव्हा पारतंत्र्य आहे म्हटल्यानंतर मला कोणतं काम केलं पाहिजे ते महत्त्वाचं आहे. म्हणजे हा योगी जेव्हा समत्व भावाला आहे. आता ह्याचं भाष्य भिन्न भिन्न आहे. आपण आता एक ज्याला आपण म्हटलं ना की माऊलींनी केलेल्या भाष्यांनी आपण आत्ता बोलत नाही आहे, गीतेनी केलेल्या भाष्यांनी आपण बोलतो. गीतेनी केलेलं भाष्य कोणत्या पातळीवरचं आहे? कर्मप्रवण हो. आणि त्यामुळे हा जो योगी आहे त्याचे जे हे विविध गुणधर्म आहेत, त्याची जी विविध लक्षणं आहेत, ही सगळी लक्षणं कशी आणि कुठे प्रकट होतात आणि ती कशा प्रकारे प्रकट व्हावीत त्याकरता तो काळ महत्त्वाचा आहे. आपण जर पाहिला तर अक्कलकोट स्वामी त्या काळात तसे का, गजानन महाराजांसारखे अवलिया त्या काळात तसे का, शिर्डीच्या साईबाबांच्या सारख्या अवलिया त्या काळात तसे का? त्याचं कारण असं, समाजाला धरून ठेवणे हे एवढं एकच काम. समाज धारण झाला पाहिजे. आज आपल्याला या गोष्टीचं महत्त्व वाटत नाही, पण 100 वर्षानंतर आपली पिढी आपल्याला सांगेल की आज स्वामी स्वरूपानंद पावसला का तिथे राहिले, का ते त्या ठिकाणी जन्माला आले, का ते कार्य तिथे घडलं. आज नाही आपल्याला त्या कार्याचं विशेष वाटणार. आणि आज आपण बोलणं सुद्धा
अधिक धारिष्ट्याचं आहे. पण आपल्या मनाशी आपण उमगून आहे की आज कोकणामध्ये एक व्यक्तिमत्व का उभं राहिलं, का एवढं एक संतत्व त्या ठिकाणी स्थान निर्माण करून उभं राहिलं. सर्व इतिहास बघा भारतभराचा, त्या इतिहासामध्ये आपल्याला लक्षात येईल. म्हणून लोकमान्यांसारखे म्हणतात की गीता कर्मालाच प्रवृत्त करणार, गीता कर्माच्याच विषयी बोलते. आता इथे वळण माऊलींना कशाचं द्यायचं आहे गीतेला. आता हे सगळे विषय बघत असताना हा श्लोक कशाला घातला असता भगवंतानी. वास्तविक पाहता योगी आहे, त्या योग्याच्या संदर्भात चर्चा करायची आहे. त्या चर्चेत त्याच्या पुढे येणारे लोक आणि त्या लोकांचे त्यांनी संबंध कसे ठेवावेत. म्हणजे एकदा म्हणतात त्यांनी एकांतात राहून साधना करावी, आणि इथे म्हणतात की ह्या सगळ्यांशी समभावाने वागावं. वास्तविक त्यांचे उल्लेखच करायची गरज नव्हती. तो जो एवढा ब्रह्मभावाला प्राप्त झाला आहे तर तो सगळ्यांशी समभावाने वागतो हे सांगण्याचं प्रयोजनच नाही आहे. पण सांगण्याचं त्यांना का प्रयोजन वाटतं, त्याचं कारण असं की हे सगळे संत सत्पुरुष कशा करता जन्माला आले आहेत. ते एवढ्याच करता जन्माला आलेले आहेत की त्यांना त्या दृष्ट्याला पण नाही तर माऊलींनी म्हटलं असतं का, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. की सगळ्यांना आपला धर्म लाभावा का, हे सगळं कुठून प्रकट झालं. काय गरज होती माऊलींना. कुंडलिनी योगावरती बोलल्यानंतर तर ह्या व्यवहाराची बोलण्याची आवश्यकताच उरली नव्हती. तसं होत नाही. ते म्हणतात ह्या सगळ्यांशी तो समत्वानी वागतो, सगळ्यांशी तो त्याच पद्धतीने वागतो, बोलतो, व्यवहार करतो. याचा अर्थ ते जे समत्व आहे ते पण समजून घेतलं पाहिजे. तो जो समभाव आहे म्हणजे दुष्टाला संरक्षण दिलं तर ते सज्जनाशी समत्व होईल का. कारण दुष्टाला जर तुम्ही संरक्षण दिलं तर तो सज्जनाचा छळ करायला बसलाच आहे, आणि तो छळ तुम्ही कसा सहन करणार. तुम्हाला त्याकरता काहीतरी उपाययोजनाच केली पाहिजे. ती उपाययोजना ईश्वराला अपेक्षित आहे, आणि त्या उपाययोजनेकरता असंच काहीतरी व्यक्तिमत्व पाहिजे. आपल्या समोरची उदाहरणं आहेत. आत्ता आपण पाहिलं नागालँडच्या प्रसंगामध्ये जो करार होऊ शकला, किती वर्ष नाही झाला. आज नागालँडची परिस्थिती काय. आमच्या आत असून सुद्धा हिंदू तिथे जवळजवळ शिल्लक राहिलेला नाही. सगळाच्या सगळा हिंदू हा परिवर्तन त्याचं केलेलं आहे. असं असताना सुद्धा जो ह्या भूमीशी जोडलेला राहिला किंवा ह्या भूमीच्या हिताकरता जो तत्पर नाही, अशा माणसांनी युक्त असणारा तो प्रांत सुद्धा त्या कराराला तयार झाला, करार घडला. म्हणजे इथे त्यांनी काय म्हटलंय की कुणीतरी एखाद्याच्या ठिकाणी भगवंत त्याची प्रेरणा देऊन त्याला उभा करतो, आणि त्या प्रेरणेने जो जो विनाश आहे त्या विनाशापासून बाजूला करतो. हा योगी कसा आहे, हा योगी असा आहे. आणि त्यामुळे कुणीही असला तरी सुद्धा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हेच खरं आहे. आणि म्हणून ते पुढे आपल्याला असं सांगतात इथे की साधुष्वपीच पापेषु, पापी मनुष्य आहे त्या पापी मनुष्याकरता सुद्धा समबुद्धीर्विशिष्यते, त्यांच्या अंतःकरणामध्ये कधीच दुष्टावा नाही. आपण काल म्हटलं त्याप्रमाणे समुद्राच्या तळाला धक्का लागत नाही, समुद्राच्या तळावर लाटा आहेत. त्यामुळे साधू सत्पुरुषांचं जे कर्म आहे ते कर्म कसं आहे, समत्वाला बाधा न येता जे कल्याणाकरता आवश्यक आहे ते कर्म केलं जातं. आणि म्हणून भगवंतांनी हा श्लोक इथे या ठिकाणी वापरला आहे. अभ्यास करताना काय वाटतं, कशा तऱ्हेने तो विषय घ्यावा तो तर आपण पाहणारच आहोत. आता आपण एकदा योगाच्या क्षेत्रात शिरलो की त्याचा जो सामाजिक आयाम आहे किंवा समष्टीचा आयाम आहे तो सुटलेलाच आहे. कारण माऊलींनी तिथे कुंडलिनी योगाच्या माध्यमामधून आपला योगच पुढे सांगितलेला आहे. त्यामुळे इथे त्यांनी म्हटलंय की सुरून मित्रार उदासीन
मध्यस्थच द्वेष्य बंधुषु साधुष्वपीच पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. म्हणाले हा योगी जो आहे तो असा समबुद्धीने पाहणारा योगी हा सर्वांच्या मध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून तर कृष्णाला योग योगेश्वर म्हटलेलं आहे. त्या योग योगेश्वराला भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राने त्या शिशुपालाचा वध घडवला, बालवयामध्ये त्या कंसाचा वध घडवला, त्याच्याही पेक्षा कठीण असणाऱ्या कालयवनाचा वध घडवला. मग ही समत्वाची जी भावना आहे ती भावना समजून घ्यायला लागेल त्या त्या चरित्राच्या ठिकाणी. म्हणून जो योग योगेश्वर आहे, जो पूर्ण योग जगतो आहे, त्याच्या जीवनाकडे पाहिलं की आपल्याला खरं समत्व कळतं.